आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता हे जे चॅप्टर आहे हे एक महत्त्वाचं चॅप्टर आहे, सोपं चॅप्टर आहे. याला मार्क्स बोर्ड एक्झाममध्ये 8 मार्क्सचं चॅप्टर आहे. आता या अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा वापर कुठे होतो, याचा वापर कसा करायचा आहे. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 4-5 टर्म दिल्या राहायच्या, 4-5 नंबर, आणि त्यानंतर तुम्हाला एखादा नंबर काढायचा असतो. आता या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये तुम्हाला 4 गोष्टी पाहायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट पाहायची याच्या सिक्वेन्सची डेफिनेशन किंवा व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. नेक्स्ट टर्म तुम्हाला पाहायचे अर्थमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन किंवा व्हॉट इज मीन बाय अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा सिक्वेन्सचा प्रकार असतो, एक स्पेशल प्रकार असतो सिक्वेन्सचा. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिजे तुम्हाला nth टर्म कशी काढायची अर्थमॅटिक प्रोग्रेशनची, आणि त्याच्यानंतर सम ऑफ n टर्म ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन, हे सगळं तुम्हाला पाहायचं. आता हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशा पद्धतीने राहील, सिक्वेन्स कशा पद्धतीने राहील. सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय, तर सिक्वेन्स म्हणजे नेमकं काय हे स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला माहिती आहे कुठली गोष्ट एखाद्या ऑर्डरमध्ये असेल, पहा लक्षात, कुठले ऑर्डरमध्ये असेल तर ती लक्षात ठेवायला सोपी जाते. आता तुम्हाला माहिती आहे तुमचं स्टार्ट जेव्हा तुम्ही केलं होतं मॅथमॅटिक्सचं शिकणं, 1 2 3 4 कसे होते ऑर्डरमध्ये, 1 2 3 4 5 6 7 8. मग तुम्ही फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेले, त्याच्यानंतर तुम्ही टेबल शिकले, टू टेबल ऑफ 2, टेबल ऑफ 3, 2 1 2 2 2 4, या पद्धतीने, आणि सगळे ऑर्डरमध्ये होते. त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली पाठ झाले, आणि ज्यांनी ही ऑर्डर लक्षात ठेवली त्याच्यासाठी हे मॅथमॅटिक्स सोपं झालं, आणि ज्यांनी ऑर्डर लक्षात ठेवली नाही त्याच्यासाठी ते मॅथमॅटिक्स हार्ड झालं. तर ओके, काही हरकत नाही. आता आपल्याला सगळ्यात पहिले पाहायचं सिक्वेन्स. आता सिक्वेन्सची डेफिनेशन मी इथे नाही लिहिली, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही ज्या पाहायची खूप सोपी डेफिनेशन आहे. काय असतं सिक्वेन्स म्हणजे, इफ द नंबर्स आर अरेंज इन डेफिनेट ऑर्डर. काय म्हणतो सिक्वेन्स, सगळ्यात पहिले आपल्याला सिक्वेन्सची डेफिनेशन पाहायची. इफ द नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर, म्हणजे नंबर जे आहे एखाद्या ऑर्डरमध्ये जर अरेंज केले असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. मग आता मी इथे काही एक्झाम्पल लिहिले, 8 एक्झाम्पल आहे. पहिले 4 वेगळ्या टाईपचे आहे, थोडेसे इकडचे 4 वेगळ्या टाईपचे आहे. आपण सगळे एक्झाम्पल पाहू. आता सगळ्यात पहिले मी लिहिलं आहे 1 2 3 4 5 6. आता मी म्हटलं 6 नंतर काय येणार, हे सगळं नॅचरल नंबर. तुम्हाला माहिती आहे 7, 7 नंतर 8, 8 नंतर 9, म्हणजे तुम्हाला पुढची कुठली टर्म याच्यावरून काढता येते. ही झाली नॅचरल नंबरची सिक्वेन्स, कारण नॅचरल नंबरची ऑर्डर आहे, ऑर्डरला आपण सिक्वेन्स म्हणतो, त्याच्यामुळे ही झालं नॅचरल नंबरची सिक्वेन्स किंवा नॅचरल नंबरची ऑर्डर. ओके, मग आता जाऊ आपण नेक्स्ट नंबरकडे. आता पहा 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे. पहा आता 2चा टेबल आहे. 10 नंतर काय येईल 12, 12 नंतर काय येईल 14, 14 नंतर काय येईल 16, 16 नंतर काय येईल 18. त्याच्यामुळे याच्यानंतरचे कुठलेही नंबर मला आरामात लिहिता येतात. पहा 10च्या नंतरचा 12 राहील, 12च्या नंतर 14, 14च्या नंतर 16 आणि 16. म्हणजे आता इथे सुद्धा हे जे नंबर्स आहे एक डेफिनेट ऑर्डरमध्ये आले, कारण पहा इथे दोघांना डिफरन्स 2 आहे. इथे आता 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. नेक्स्ट नंबर सुद्धा काय असायला पाहिजे, प्रत्येक नंबर 3 3 असेल तर नेक्स्ट नंबर सुद्धा 3, त्याच्यानंतरचा नेक्स्ट नंबर सुद्धा 3, इझिली तुम्हाला सांगता येईल. त्याच्यानंतर आता पहा इथे 25 आहे, 25च्या नंतर 20 आलाय, 20च्या नंतर 15 आलाय, 15च्या नंतर 10 आलाय, म्हणजे 5 आणि मायनस होत गेलाय नंबर. आता 10च्या नंतर काय येईल 5, 5च्या नंतर काय येईल 0, 0च्या नंतर काय येईल -5 आणि 16. म्हणजे प्रत्येक आधीच्या टर्ममधून आपण 5 मायनस केले. इथे सुद्धा एक डेफिनेट ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे. मग आता पुढे जाऊ आपण. इथे आलोय, आता इथे पहा बरं 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. पहा लक्ष द्या. आता इथे 2 आहे, 3 आहे. आता इथे तुम्हाला 7च्या नंतरचा नेक्स्ट नंबर थोडासा विचार करावा लागेल इथे. आता इथे 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. आता हे नंबर कुठले नंबर आहे, तर तुम्ही ऑब्झर्व जर केलं असेल तर 2 3 5 7 हे तुमचे प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे या 7च्या नंतर येणारा सुद्धा जो आहे तो नेक्स्ट प्राईम नंबर येईल. आता नेक्स्ट प्राईम नंबर कुठला आहे 7च्या नंतर येणारा 11. 11च्या नंतर नेक्स्ट येणारा प्राईम नंबर कुठला आहे 13. हे थोडंफार लक्षात घ्यावे. इथे येईल 11, इथे येईल 13, 13च्या नंतरचा प्राईम नंबर 17, 17च्या नंतर असेल तुम्हाला प्राईम नंबर. हे झालं प्राईम नंबरची सिक्वेन्स. इथे सुद्धा एक डेफिनेट ऑर्डर आहे प्राईम नंबरची. मग नेक्स्ट मी पुढे जातो. इथे पहा काय, इथे 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, 25 आहे. आता पुढचा नंबर कुठला राहील, करा प्रयत्न. आता 1 आहे म्हणजे हा झाला 1चा स्क्वेअर, 4 आहे हा 2चा स्क्वेअर येईल, 9 आहे हा 3चा स्क्वेअर येईल, 16 जो आहे तो 4चा स्क्वेअर, 25 जो आहे तो 5चा स्क्वेअर. आता याच्यानंतरचा नेक्स्ट नंबर हा येईल 6 स्क्वेअर, नंतर 7 स्क्वेअर. आता 6 स्क्वेअर म्हटलं तर कुठला नंबर येईल 36. 7 स्क्वेअर म्हटलं तर कुठला येईल 49, नंतर 8 स्क्वेअर तो येईल 64, आणि या पद्धतीने ते तुम्हाला मिळतं. ठीक आहे. आता पुढे मी गेलो इथे 2 4 8 16 32.
पहा 2ला 2नी मल्टिप्लाय केलं 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, पहा 2 2नी मल्टिप्लाय करतोय 16 2 जा 32, आता 32ला 2नी मल्टिप्लाय करा किती लो इथे येणार 64, नेक्स्ट नंबरला 64ला 2नी मल्टिप्लाय करा 128, 128ला 2नी मल्टिप्लाय करा मला ते 256 वगैरे काहीतरी आणि कशा पद्धतीने. आता इथे आहे 5, 15, 5 3 जा 15, 15 3 जा 45, 45 3 जा 135 आणि 135 3 जा त्याच्यामध्ये तुम्हाला ते सुद्धा नेक्स्ट काढवा इथे 3च्या मल्टिपलमध्ये. आता हे सगळेच्या सगळे जे मी काही 8 एक्झाम्पल लिहिले याच्यामध्ये काहीतरी एक ऑर्डर दिली आहे नंबरची आणि ती ऑर्डर जर असेल दॅट इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. तर पुन्हा सिक्वेन्स म्हणजे काय, इफ नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर. नंबर जे एका डेफिनेट ऑर्डरमध्ये तुम्हाला जर अरेंज केलेले असतील तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. ओके, आता हे सगळेच्या सगळे सिक्वेन्स आहे. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कधी कधी, मग बरेच जण म्हणतील की सर मी जर नंबर असे लिहिले 1 लिहिला, 11 लिहिला, -2 लिहिला, 8 लिहिला, 9 लिहिला, 4 लिहिला, मग ही सिक्वेन्स नाही का? आता ही सुद्धा याला सुद्धा नंबरची एक अरेंजमेंट आहे त्याच्यामुळे याला सुद्धा सिक्वेन्स म्हणता येईल. पण इथे एक थोडीफार डेफिनेट ऑर्डर किंवा एक नेक्स्ट नंबर कुठला येईल तुम्हाला इझिली नाही काढता. त्याच्यामुळे आपल्याला फक्त या ठिकाणी एका डेफिनेट क्रमाने येणारे नंबरच या ठिकाणी शिकायचे. त्याच्यामुळे इथे ही सिक्वेन्स थोडीफार लक्षात ठेवायची. आता सिक्वेन्स आला लक्षात, नंबर जर एखाद्या ठराविक ऑर्डरने येत असेल त्याला काय म्हणतो आपण सिक्वेन्स. आणि याच्यात तुम्हाला नेक्स्ट टर्म इझिली सांगता येते किंवा कॅल्क्युलेट करता येते. आता याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर हे सगळेच्या सगळे सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्समध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी. आता तुम्हाला इथे थोडंसं वेगळं एक्झाम्पल होतं, इथे 1चा स्क्वेअर होता, इथे 2चा स्क्वेअर होता. आता इथे जर तुम्ही पहिले 4 एक्झाम्पल जर पाहिले तर पहिल्या 4 एक्झाम्पलमध्ये पहा, पहिले 4 एक्झाम्पल थोडेसे वेगळे आहे, हे 2 थोडेसे वेगळे आहे, हे 2 थोडेसे वेगळे आहेत. आता नेमकं काय असते तर पहा पहिल्या 4 एक्झाम्पलमध्ये आता पहा आपण पोहोचत आहे सिक्वेन्सवरून आता अर्थमॅटिक प्रोग्रेशनकडे जातोय. मी डेफिनेशनच्या आधी तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय असतं सांगतो. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, पहा लक्ष द्या, सिक्वेन्स आहे. सिक्वेन्समध्ये जो पहिला नंबर असतो त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो. पहा लक्ष द्या, सिक्वेन्समधल्या पहिल्या नंबरला काय म्हणायचं, फर्स्ट टर्म. ही झाली फर्स्ट टर्म, कुठलाही असेल. दुसऱ्या नंबरला म्हणतो आपण सेकंड टर्म, तिसऱ्या नंबरला आपण म्हणतो थर्ड टर्म, चौथ्या नंबरला आपण म्हणतो फोर्थ टर्म, 5व्या नंबरला फिफ्थ टर्म आणि सो ऑन या पद्धतीने त्याला म्हणायचं. मग सिक्वेन्समधल्या या ज्या टर्म्स आहे आपण T1, T2, T3, T4 अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आता हे झालं सिक्वेन्समधल्या टर्म्स. पहा लक्षात इथे. आता इथे पहिल्या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट टर्म आहे 1, सेकंड टर्म आहे 2, थर्ड टर्म आहे 3, 4, 5, 6. ओके. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कुठलेही 2 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे जवळच्या टर्म. आता इथे पहिली आणि दुसरी टर्म मी घेतली तर आता या दोघांमधला मी डिफरन्स काढतो. किती 2 - 1 तो किती आला 1. पहा सेकंड टर्ममधनं फर्स्ट टर्म मी मायनस केली. आता असंच मी इथला डिफरन्स काढतो 2 आणि 3 मधला, तो सुद्धा किती येईल 1. 3 आणि 4 मधला तो सुद्धा किती येईल 1. 5 आणि 4 मधला तो सुद्धा किती येईल 1. मग समोरच्या टर्ममधनं मागची टर्म मायनस करा. आता कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला इथे डिफरन्स सारखा आहे. पहा इथे डिफरन्स कसा आहे, सेम आहे. डिफरन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट किंवा सेम. आता इथे पुढच्या एक्झाम्पलमध्ये पहा, पुढच्या एक्झाम्पलमध्ये पहिली टर्म आहे 2, नेक्स्ट टर्म आहे 4, त्याच्यानंतरची नेक्स्ट टर्म आहे 6, नंतर 8, नंतर 10, नंतर 12, 14. आता इथे सांगा हो या दोघातला डिफरन्स 2, 4 आणि 6 मधला डिफरन्स 2, 8 आणि 6 मधला डिफरन्स 2. पहा समोरच्या टर्ममधनं मागची टर्म मायनस करायची. 10 आणि 8 मधला डिफरन्स 2. आता इथे सुद्धा डिफरन्स कसा आहे, सेम. इथे पहा पहिली टर्म सुद्धा 3 आहे, सेकंड टर्म 3 आहे, थर्ड टर्म 3 आहे, फोर्थ टर्म 3 आहे, सगळ्या टर्म्स 3 आहे. त्याच्यामुळे या दोघातला डिफरन्स 0, इथे डिफरन्स 0, इथे डिफरन्स 0, इथे डिफरन्स 0 आणि त्याच्यामुळे 0. नंतर पुढच्या एक्झाम्पलमध्ये पहा आता या दोघातला डिफरन्स पहा 25 - 20 नाही करायचं, 20 - 25 करायचं. सेकंड टर्ममधनं फर्स्ट टर्म मायनस करायची. किती येईल आता हे -5, इथे -5, इथे -5, इथे -5, इथे -5 आणि इथे सुद्धा -5. आता तुम्ही पहिले 4 एक्झाम्पल जर पाहिले तर या पहिल्या 4 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जो आहे, पहा लक्षात मी काय बोलतोय तिकडे, 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे तो कसा आहे, सेम आहे. इथे 1 होता, इथे 2 आहे, इथे 0 आहे, इथे -5 आहे.
तर अशा टाईपची जी सिक्वेन्स असते त्याच्यामध्ये दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स सेम असतो, तर दॅट इज कॉल्ड ॲज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हे सगळेच्या सगळे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि आता आपण याला एपी म्हणतो. पहा काय आलं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स, ते तर माहिती. मग कशा प्रकारची सिक्वेन्स असते ती? इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज सेम ऑर कॉन्स्टंट देन दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, तर ही स्पेशल टाईप ऑफ सिक्वेन्स असते ज्याच्यामध्ये दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स सारखा असेल तर त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो. आता इकडच्या 5वं 6वं 7वं आणि 8वं एक्झाम्पलकडे पहा. आता 5th एक्झाम्पलमध्ये असं आहे का? इथे डिफरन्स 1चा आहे, इथे डिफरन्स 2चा आहे, इथे डिफरन्स 2चा आहे, इथे डिफरन्स 4चा झाला, इथे 2चा झाला, इथे 4चा झाला. इथे का लक्षात तुमच्या इथे पहा, इथे डिफरन्स जो आहे तो सारखा नाही आहे. तर मग हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, ही सिक्वेन्स आहे, मान्य, ही सिक्वेन्स आहे. कशाची सिक्वेन्स आहे? प्राईम नंबरची. पण इथे डिफरन्स सारखा आहे का? नाही आहे. म्हणजे हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का? नाही आहे. तर साहजिकच हे नॉट अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता पुढे जाऊ आपण. इथे पहा, इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, आता इथे सुद्धा डिफरन्स येईल का सारखा? पहा, 1 आणि 4 मध्ये डिफरन्स कितीचा येईल? 3चा. इथे कितीचा? 5चा. इथे कितीचा? 7चा. इथे कितीचा? 9चा. इथे कितीचा? 11चा. मग इथे डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? नाही आहे. इथे सुद्धा डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा अर्थमॅटिक प्रोग्रेशन होणार नाही, नॉट एपी. मग आता पुढे गेलो, इथे पाहू. आता इथे सुद्धा डिफरन्स नाही आहे. इथे 2चा डिफरन्स आहे, इथे 4चा डिफरन्स आहे, इथे 8चा डिफरन्स आहे, इथे 16चा डिफरन्स, म्हणजे हे सुद्धा एपी नाही आहे. आणि लास्ट याच्यात सुद्धा ती एपी नाही आहे. पहा, आपण दोन्ही डेफिनेशन पाहिल्या. सिक्वेन्स म्हणजे काय? इफ नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर देन दॅट ऑर्डर इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. मग या सिक्वेन्स मधले प्रकार पाहिले आपण. अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज अ सिक्वेन्स, स्पेशल सिक्वेन्स इन विच डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म, कुठल्याही लगतच्या दोन टर्ममध्ये डिफरन्स. पहा, इथे पहिला जो नंबर असतो त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो, दुसऱ्या नंबरला सेकंड टर्म म्हणतो, तिसऱ्या नंबरला थर्ड टर्म म्हणतो. जर सिक्वेन्स मधल्या कुठलेही दोन कॉन्झिक्युटिव्ह लगतच्या टर्म मधला डिफरन्स जर कॉन्स्टंट येत असेल तर अशा वेळेस ती जी सिक्वेन्स असेल दॅट इज कॉल्ड एज एपी. मग आता पहिले 4 एक्झाम्पल जे आहे ते एपीच्या, इकडचे 4 एक्झाम्पल एपी नाही आहे. पण याच्यामध्ये सुद्धा एक जीपी नावाचा प्रकार असतो ज्याला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतो. ते तुम्हाला 9th मध्ये नाही आहे, फक्त त्यांनी जॉमेट्रिक प्रोग्रेशन याच्यावरती प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला नाही आहे, हे तुम्हाला 11th मध्ये. आता एपी आणि जीपी मध्ये काय फरक असतो? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता याच्यातलं आपण 7th एक्झाम्पल पहा. कुठे चाललं मी? 7th एक्झाम्पलकडे. आता 7th एक्झाम्पलकडे जसं मी पोचल तसं आता 7th एक्झाम्पलमध्ये पहा काय येतं. ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म. आता मी यांचा डिफरन्स तर सेम नाही आहे, यांचा रेशो घेतो. सेकंड टर्मला मी फर्स्ट टर्मने डिवाइड केलं. आता 4/2 केलं तर किती मिळणार? 2. ओके, आता इथे जाऊ आपण. थर्ड टर्म आहे 8, सेकंड टर्म आहे 4, याला डिवाइड करा, ते सुद्धा किती? 2. इथे फोर्थ टर्मला थर्ड टर्मने डिवाइड मी करतो, ते सुद्धा किती? 2. इथे सुद्धा करा, 64ला 32ने डिवाइड करा, ते सुद्धा किती? 2. आता या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या सिक्वेन्समध्ये डिफरन्स सारखा नव्हता. मग काय सारखं होतो? दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा रेशो सारखा होता. सेकंडला जर मी फर्स्टने डिवाइड केलं 2 मिळतात, थर्डला 2ने डिवाइड, सेकंड टर्मने डिवाइड केलं तर 2 मिळतात, फोर्थ टर्मला थर्ड टर्मने डिवाइड केलं सुद्धा 2 मिळतात, तिकडे सुद्धा आपल्याला 2 मिळतात. मग इथे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला रेशो पहा. इथे काय सारखं आलं? रेशो. लक्ष द्या, जर दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला रेशो सारखा असेल तर अशा दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज जीपी. त्याच्यामुळे हे एपी जरी नसेल तरी हे जीपी आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इथे सुद्धा तसंच आहे. 15ला 5ने डिवाइड करा, तुम्हाला मिळणार 3. इथे सुद्धा 45ला डिवाइड केलं 3, इथे सुद्धा 3. पहा, आता दोन काय पाहिलं आपण? सिक्वेन्स म्हणजे नंबरची डेफिनेट अरेंजमेंट इज कॉल्ड एज सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये जो पहिला नंबर असतो त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो, दुसऱ्या नंबरला सेकंड टर्म, तिसऱ्या नंबरला थर्ड टर्म, आणि त्याला आपण T1, T2, T3 असं आपल्याला डिनोट करता येईल. ओके, मग आपण सिक्वेन्सचे दोन प्रकार पाहिले, एक एपी आणि जीपी. एपीमध्ये जर एपी जी आहे ती सिक्वेन्स असते, स्पेशल सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज सेम, देन दॅट इज कॉल्ड एज एपी. आणि जर तो रेशो सारखा असेल दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा, तशाच त्याला म्हणतो आपण जीपी. जीपी आपल्याला नाही शिकायचं, आणि याच्या व्यतिरिक्त जे असतं हे एपी पण नाही आणि जीपी पण नाही. आता हे झालं सगळ्याच्या सगळं एपीची डेफिनेशन, तुमच्या सिक्वेन्सची डेफिनेशन, त्याच्यानंतर तुमच्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनची डेफिनेशन. आता या जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपण पाहू
आता हा जो डिफरन्स असतो दोन टर्म मधला, तर पहा इथे तर थोडंफार लक्ष देऊ. आता इकडचा जो आहे जीपी नावाचा प्रकार हा मी बोलतो, फक्त एपीचे प्रॉब्लेम इथे मी एक्झाम्पल मी इथे राहू देतो. आता या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचं काम आपल्याला नाही आहे, किंवा सिक्वेन्स दुसऱ्या सिक्वेन्सचंही आपल्याला काम नाही, फक्त आपल्याला एपीचं काम. पहा दोन पार्ट आपण पाहिले, एक सिक्वेन्सची डेफिनेशन पाहिली आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन पाहिली. मग आता या अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय असते, पहिली जी टर्म असते तिला आपण फर्स्ट टर्म म्हणतो. आता इथे पाहू, हेच एक्झाम्पल मी इथे लिहितो. 2 4 6 8 10 12 हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. आता तुम्हाला माहित आहे पहिलं जे नंबर असते त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो. ही झाली फर्स्ट टर्म. दुसरा जो नंबर असतो त्याला आपण म्हणतो सेकंड टर्म. तिसऱ्या नंबरला म्हणतो आपण थर्ड टर्म आणि सो ऑन. ओके, ही थर्ड टर्म. फोर्थ. आता तुमच्या एपी मध्ये जी पहिली टर्म असते तिला आपण T1 ने डिनोट करतो, दुसऱ्या टर्मला T2 ने डिनोट करतो, तिसऱ्या टर्मला T3 ने, चौथ्याला T4, T5, T6 या पद्धतीने आपण त्या टर्म्स डिनोट करतो. आता एपी मध्ये काय असते की कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जो आहे तो सारखा असतो. मी T2 मायनस T1 जर काढलं तर T2 ची व्हॅल्यू आहे 4 मायनस 2 जर केलं तर मला 2 मिळतो. असंच मी T3 मायनस T2 केला तर T3 ची व्हॅल्यू इथे 6 आहे. 6 मधनं T2 ची व्हॅल्यू मी मायनस 4 केली तर तो सुद्धा 2 मिळतो. असंच मी आता T5 मायनस T4 करतो. आता T5 ची व्हॅल्यू 1 2 3 4 5, T5 ची व्हॅल्यू आहे 10 आणि T4 ची व्हॅल्यू आहे 8. 10 मायनस 8 केले तरी 2 मिळतो. म्हणजे आता कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला पार्ट हे डिनोट करायचे आहे. T1 T2, पहिल्या टर्मला T1, दुसऱ्या टर्मला T2, तिसऱ्या टर्मला T3 या पद्धतीने आपल्या. आता हा जो डिफरन्स होता, हा जो डिफरन्स आहे हा सारखा आला आणि हा जो सारखा डिफरन्स असतो याला म्हणतो आपण कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स. आता हा जो कॉन्स्टंट डिफरन्स असतो त्या डिफरन्स इज कॉल्ड एज कॉमन डिफरन्स. आणि हा जो कॉमन डिफरन्स असतो तो आपण डी ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? डी. ओके, जमेल. तर पहा एपी म्हणजे काय? एपी ही स्पेशल प्रकारची सिक्वेन्स. एपी इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. आणि ते अशा टाईपच्या सिक्वेन्सला आपण एपी म्हणतो. मग एपी मध्ये पहिल्या टर्मला आपण T1 म्हणायचं, दुसऱ्या टर्मला T2, तिसऱ्या टर्मला T3, T4 आणि ती सिक्वेन्स जी असते ती जनरली आपण अशा पद्धतीने डिनोट करतो. कर्ली ब्रॅकेटमध्ये TN लिहिलं की हे झालं सिक्वेन्स. मग nth नाव टर्म असेल तर आपल्याला TN ने डिनोट करता येते. या पद्धतीने आपण नंबर्स डिनोट करतो. मग आता या कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स जो असतो तो कॉन्स्टंट असतो किंवा सेम असतो. आणि तो जो कॉन्स्टंट डिफरन्स आहे दॅट डिफरन्स इज कॉल्ड एज कॉमन डिफरन्स आणि इट इज डिनोटेड बाय डी. ओके, मग त्याच्यामध्ये एक रिलेशन तुम्हाला दिलं आहे. कुठली nth ऑर्डरची टर्म कशी काढायची याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण पाहू आणि त्याच्यानंतर मग आपण एक्झरसाइजकडे जाऊ. पहा लक्ष द्या काय काय पाहिलो आपण. सगळ्यात पहिले आपण ऑर्डर म्हणजे काय पाहिलं, सिक्वेन्सकडे बोललो. सिक्वेन्स म्हणजे काय तर इफ नंबर्स, जर तुम्हाला काही नंबर्स दिले असतील आणि ते एका डेफिनेट ऑर्डरने जर अरेंज केले असतील तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. मग या सिक्वेन्सचे वेगवेगळे टाईप्स आपण पाहिले, 8 एक्झाम्पल पाहिले. त्याच्यातल्या पहिल्या 4 एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल ती सुद्धा सिक्वेन्स होती आणि त्याच्यामध्ये कुठल्याही दोन लगतच्या टर्ममधला डिफरन्स जो आहे तो सेम होता किंवा कॉन्स्टंट होता. मग अशा टाईपची जी स्पेशल सिक्वेन्स असते ज्यामधल्या कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स तो जर सेम राहत असेल तर अशाच त्या सिक्वेन्सला आपण एपी म्हणतो. मग त्याच्यातला एक जीपी नावाचा प्रकार पाहिला. जीपीमध्ये डिफरन्स सारखा असतो का? नाही, तर कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा रेशो सारखा असतो. आपल्याला जीपीचं काम नाही आहे. मग आपण एपी मधलं एक एक्झाम्पल घेतलं. त्याच्यातली पहिला जो नंबर असतो त्याला फर्स्ट टर्म म्हणायचं, दुसऱ्या नंबरला सेकंड टर्म, तिसऱ्या नंबरला थर्ड टर्म. मग पहिली टर्म आपण T1 ने डिनोट करतो, दुसरी टर्म T2 ने, तिसरी T3 आणि अशा पद्धतीने nth नंबरची टर्म असेल त्याला TN. मग इथे तुम्ही पाहिलं T2 मायनस T1 काढलं ते 2 आलं, T3 मायनस T2 काढलं ते 2 आलं, T5 मायनस T4 काढलं ते सुद्धा 2 आलं. म्हणजे हा जो डिफरन्स आहे कुठल्याही दोन लगतच्या टर्ममधला तो सेम आला आणि तो किती आला? 2 आला. तसा जो कॉन्स्टंट किंवा कॉमन सेम डिफरन्स असतो दॅट इज कॉल्ड एज कॉमन डिफरन्स आणि तो आपण डी ने डिनोट करतो. आता nth टर्म कशा प्रकारे काढायची त्याच्यासाठी एक रिलेशन तुम्हाला दिलं आहे. जर इफ nth टर्म काढू आपण एपीची, nth टर्म ऑफ एन एपी. आता nth टर्म कशी काढायची एपीची तो एक फॉर्म्युला छोटासा फॉर्म्युला पाहू. nth टर्म ऑफ एन एपी. आता हा फॉर्म्युला आपण पाहू आणि मग इथे आपण स्टॉप करू. तर पहा इफ T1 equals to A be the first term,
ऑफ एन एपी अर्थमेटिक प्रोग्रेशन अँड डी with a common difference. ओके, आता पहिली टर्म आपण ए घेतली आणि डी जो आहे तो कॉमन डिफरन्स घेतला, जेव्हा आपण सगळ्या टर्म्स पाहता कशा लिहितो T1 लिहितो मी बघत. आता T1 लिहिताना पहा T1 इक्वल्स टू पहिली टर्म मी ए घेतली आहे त्याच्यामुळे ए मला मिळणार. आता मला T2 काढायचं. आता T2 कसं काढायचं? अरे T2 काढताना पहा काय करायचं, प्रत्येकामध्ये डिफरन्स सारखा असतो. म्हणजे आता पहिल्या टर्म मधला हा कॉमन डिफरन्स मला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. त्याच्यामुळे T2 इक्वल्स टू मला मिळणार T1 प्लस डी आणि इथे T1 ची व्हॅल्यू ए त्याच्यामुळे येईल ए प्लस डी. नंतर मला T3 काढायचं आहे, तर T3 काढताना मला येईल T2 प्लस डी. आता T2 ची व्हॅल्यू ए प्लस डी आणि पुन्हा प्लस डी तर येईल ए प्लस 2D. असंच मला T4 काढायचं आहे, T4 काढताना किती येईल ए प्लस 3D. बस डी ॲड करत जायचं. आणि असंच मला Tn जर काढायचं जर पाहायचं T4 असेल तर ए प्लस 3D आलं, T5 असेल तर काय येईल मग आता ए प्लस 4D. आणि असंच मला आता Tn जर काढायचं असेल, पहा लक्षात इथे लिहितो मी. आता मला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा Tn. पहा लक्षात द्या, T2 होतं तर T1 प्लस डी होतं ए प्लस डी. T3 आहे तर ए प्लस 2D आलं. T4 आहे तर ए प्लस 3D आलं. पाहिजे 4 आहे तिथे 3 आला. T5 आहे तर ए प्लस 4D आला. मग Tn असेल तर काय मिळणार मला, ए प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही nth टर्म या फॉर्म्युल्याने ऑब्टेन करता येते. पहा लक्षात, ए ही फर्स्ट टर्म असेल आणि डी जर कॉमन डिफरन्स असेल तर फर्स्ट टर्म आपल्याला ए मिळणार. मग आपल्याला सेकंड टर्म काढायची असेल तर फर्स्ट टर्ममध्ये आपण कॉमन डिफरन्स ॲड करतो, त्याच्यामुळे ए प्लस डी आलं. थर्ड टर्म असेल ए प्लस 2D. पहा T3 असेल तर ए प्लस 2D, इथे 3 असेल तर 2 येतो. T4 असेल तर ए प्लस 3D, T5 असेल तर ए प्लस 4D, T6 असेल तर ए प्लस 5D. त्याच्यामुळे आपल्याला Tn इक्वल्स टू काय मिळणार, ए प्लस n मायनस 1 इंटू डी. तर इथे हा फॉर्म्युला थोडाफार लक्षात ठेवायचा, हा राईट डाऊन करा. तर पुन्हा एकदा आपण जस्ट रिवाइज करू. पुन्हा एकदा तुम्हीच मला सांगा, बोला सिक्वेन्स काय असतं. इफ नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर किंवा डेफिनेट अरेंजमेंट ऑफ नंबर्स इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. मग सिक्वेन्स भरपूर प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये दोन टाईप्स पाहिले आपण मेन, एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय असते, इट इज अ स्पेशल सिक्वेन्स इन विच द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज सेम. म्हणजे कुठल्याही दोन लगतच्या टर्ममधला डिफरन्स जर सेम येत असेल तर ती जी सिक्वेन्स असते त्याला एपी म्हणतात. आणि आपल्याला एपीचंच काम आहे. जीपी जो आहे तो पुढच्या वर्षी म्हणजे 11th मधला प्रकार आहे, तर जीपी फक्त पाहून घ्या, इथे रेशो सारखा असतो दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममधला, त्याला आपण जीपी म्हणतो. आपल्याला जीपीचं काम नाही, आपल्याला फक्त एपीचं काम आहे. तर एपीमध्ये हा जो डिफरन्स असतो कुठल्याही दोन लगतच्या टर्ममधला तो कॉन्स्टंट राहतो किंवा सेम राहतो आणि त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो आणि तो आपण डीने डिनोट करतो. मग आपल्याला एन टर्म काढायची असेल अर्थमॅटिक प्रोग्रेशनची, मग याच्यासाठी एक फॉर्म्युला आपण लिहिला आहे. सपोज पहिली टर्म आपली ए असेल T1 इक्वल्स टू ए आणि डिफरन्स जो आहे तो डी असेल, तशाच T1 इक्वल्स टू ए मिळते. T2 ची व्हॅल्यू ए प्लस डी मिळते, T3 ची व्हॅल्यू ए प्लस 2D मिळते, T4 ची व्हॅल्यू ए प्लस 3D मिळते, T5 ची व्हॅल्यू ए प्लस 4D मिळते, T6 ची व्हॅल्यू काय येईल मग आता ए प्लस 5D, T7 ची व्हॅल्यू ए प्लस 6D. आणि त्याच्यावर हा एक फॉर्म्युला आला Tn इक्वल्स टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. इथे आपण थांबून जाऊ आणि उद्यापासून आपण एक्झरसाइज स्टार्ट करू.